Hi guys, welcome to Sasbao Nokjok Recipes. ही आमची वाडी आहे as you see and we'll be freshly picking brinjals from here. आज आम्ही वालवांग्याची भाजी करणार आहेत. So we'll have a look at it की आम्ही कसं pick करतो. Like this is our organic farm and let's start. आई जसं तुम्ही सांगितलं तसं मी वाडीतून जाऊन वांगे घेऊन आल्या. तुम्ही सांगा आपण काय करणार आहे आज आपण करणार आहोत वसई विरार स्पेशल वालवांग्याची भाजी. Alright then let's look at the ingredients then. 3 वांगी कापलेली आहे. आपल्या वाडीचे वांगी राईट 3 ब्रिंजल्स आणि हे वालाच्या शेंगा. तर वालाच्या शेंगा या अशा असतात. ओके या निवडून घेतल्या. या जवळजवळ अर्धा पाऊण किलो आहेत. ओके एक कांदा आहे. 1 ऑनियन फाइनली चॉप्ड. एक टोमॅटो आहे. 1 टोमॅटो. एक बटाटे. 1 पोटॅटो. गुळ आहे. गुळ पण आपल्याला जरा जास्ती लागेल. जॅगरी ऑलराईट. आणि मसाला रेड चिली मसाला. मीठ. सॉल्ट. हळद. टर्मरिक. हिंग. गरम मसाला. जिरा राई. ओके क्युमिन सीड्स अँड मस्टर्ड सीड्स. तेल. ऑइल. इथं तेल बघ एवढे 3 4 आणि साधारण 5 गॉड. हो जर ही भाजी तेलाचीच असते तेलावरच करतात. एवढं तेल एवढं. आता त्याच्यात आता आपण थोडी मस्टर्ड सीड्स. पाव चमचा तडतडली. थोडस क्युमिन सीड्स. जिरं आणि या भाजीला हिंग साधारण पाव चमचा एवढा मोठा भरून लागतो कारण का वाल आहे. राईट. हिंग. सो दिस प्रिव्हेंट्स फ्रॉम ऍसिडिटी. गॅस साठी आणि एकदम जवळजवळ आता याच्यात वालाचे गोळे टाकू. देन तेलावर छान नाईसली यू हॅव टू. या भाजीला तेल भरपूर लागते तर ती चांगली येते भाजी. कांदा आणि वालाचे गोळे मस्तपैकी परतून घ्यायचे. ओके नाईसली साटेड. ही भाजी आहे ना इकडे घराघरात होते पण ही भाजी आता मी तुला कुकरमध्ये दाखवते पण तशी नाही. ही भाजी चुलीवर करतात. चूल पेटवतात आणि जेव्हा दत्त जयंती असते किंवा कुठलाही सण असेल इकडे तर वालाची भाजी ही फेवरेट. वसई विरारमध्ये वसईमध्ये लग्न असेल तर लग्नाला वांग्याची भाजी हवीच हवी. ओके आणि आता ही आपल्याला झटपट म्हणून कुकरमध्ये दाखवते. राईट. नाहीतर चुलीवर करतात. ओके वाल थोडेसे भाजले गेले चांगले तळले गेले मग शिजतात पण ते चांगले. आता टाक बघू वांगी टाक. आता वांगी टाकू. टोमॅटो टाक. बटाटे टाक. पोटॅटो. मसाला 2 चमचे भरून. रेड चिली मसाला 2 टेबलस्पून. थोडीशी हळद. ओके टर्मरिक. गरम मसाला अगेन 1 टीस्पून. सॉल्ट अकॉर्डिंग टू द टेस्ट. ढवळते जरा गुळ टाक. And then nicely mix. Okay. Now some jaggery. एवढे अख्खा टाक. बस त्याच्यात गुळ पण जास्ती लागतो तेल जास्ती लागते थोडं हिंग. गुळ प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल राईट आहे. म्हणजे तो एकदम पर्टिक्युलर टिपिकल टेस्ट होतो त्याचा. नारळ टाक. ओके जरा नारळ पण जास्ती लागतो. सगळं टाकलं चालेल. I'm just showing 4 and then 5. So this is 5 teaspoon. पाणी दे जरा. Crushed coconut and then some water. पाणी पण खूप नाही टाकायचं. आपल्या शिजापुरतीच पाहिजे फक्त. So that should boil properly. Right? आता आपण वास बरं मस्त सुटलाय. आता आपण याच्यात थोडंसं अजून पाणी टाकू बस जर असं. बस आता आपण याच्यात 2 शिट्या काढून घेऊ. आता आपण कुकर लावूया आणि 2 शिट्या काढूया. 2 whistles. शिट्या झाल्या आहेत आणि वालवांग्याची भाजी अशी मस्त शिजली. आपल्या घरची वांगी थोडून कशी घळ शिजतात बघ है ना. वाव. सो दिस इज रेडी अँड लुक्स रिअली यमी अँड टेम्पटिंग. सो आय गेस की कधी कधी आय मीन लाईक इट इज ओके की तुम्ही चीट करू शकता. वी कॅन हॅव सम ऑइल अँड हॅव दिस फॅन्टॅस्टिक टेस्ट ऑफ दी सब्जी. येस
तर ही आपली वालवांग्याची भाजी तयार आहे. तुम्ही घरी करून बघा आणि कशी झाली ती मला कळवा. Right. So as I always say, like, comment, share and subscribe, and thank you for watching us. Thank you. थँक्यू.